नमस्कार, मी दक्षराजे तानाजी चौधरी. आज वार 23/10/2023, वार सोमवार. केडी चौधरी राणीमेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. बऱ्यापैकी आपण दिलेल्या अंदाजानुसार मधल्या काळात थोडेसे अडथळे हे सफरचंदाचे आहे. सफरचंद बाजारभाव लूज झाला आणि मधल्या काळात थोडीशी आवकही जादा असल्या कारणाने कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, परंतु ही आवक जादा नव्हती, पण सफरचंदामुळे त्याचा थोडासा इफेक्ट झाला. आणि आपल्याला 10 तारीख ते 17 तारीखच्या पिरियडमध्ये जो माल नवरात्रीसाठी लागेल आणि त्याचे रेट चांगले राहतील ते कोणते चांगल्या मालाला. मी हेही नमूद केलं होतं की नवरात्रीमध्ये आपण घरी जे उपवासाला आणतो किंवा आपल्या घरी कोण उपवास धरत असेल तर त्याला आपण जी फळं देतो त्या फळांना डिमांड चांगलं राहील. पण त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी बागा छाटणीच्या ज्या तयारीत आहेत ते हिरवे, कवळे, काळे अगदी फेकून देण्याची माल मार्केटला आणून मार्केटमध्ये घाण तयार केली आणि त्याचा फटका चांगल्या मालवाल्यांनाही थोडा झाला. हे 4-2 दिवसाचा पिरियड, म्हणजे 17 तारखेपर्यंत रेट बऱ्यापैकी राहिले, म्हणजे ज्या पद्धतीने राहायला पाहिजे त्यापेक्षा थोडेसे खाली आले हे सफरचंदामुळे. परंतु 2-4 दिवसाचा इफेक्ट पाहता नंतरचा आणि त्या पिरियडचा हलक्या मालांनी बाजारपेठ घाण केली असं मी म्हणेन. परंतु आता जो टप्पा पुढचा तुम्हाला दिसतोय तो टप्पा असा आहे की आता हलके मालांचं प्रमाण हे बरेचसं कमी झालं. कारण मधल्या काळात ते माल विकलेच जात नव्हते, तर शेतकऱ्यांना आम्ही मागच्याच क्लिपमध्ये सांगितले असे माल तुम्ही आणू नका, आणि शेतकऱ्यांनी तसं ते जे दिलेलं आव्हान स्वीकारलं आणि तसे माल बऱ्यापैकी जागेवर फेकून देण्याचं धोरण स्वीकारलं असेल किंवा ते माल तसेच छाटले असतील. परंतु आता मार्केटमध्ये चांगल्या मालाची आवक ही टिकून आहे आणि बाजारही चांगले आहे. आज जर पाहिलं 110-120 रुपये गोटीपासून 300-350 रुपये किलोचे रेट पडले. 200 रुपये किलोच्या ॲव्हरेजच्या आसपास आपल्याला रेट पडतात. काल सुद्धा 215-216 रुपयाचा ॲव्हरेज पडला होता. आज सुद्धा त्याच लेवलनी ॲव्हरेज पडू शकतं. परंतु हे होत असताना चांगल्या मालाची बाजारपेठ ही खाली आलेली नाहीये हे मी आवर्जून सांगतो. बऱ्यापैकी कर्नाटकमध्ये आता आवक चांगली आहे आणि कर्नाटकमधले 130-140 रुपयांनी सौदे, 150 रुपयांनी सौदे चाललेले आहेत. आपल्याकडे आजही 200 रुपयाचं चांगल्या मालाचं ॲव्हरेज पडतंय. परंतु आपला जागेवरचा ग्राहक हा बराचसा निघून गेलेला आहे. काही भागात गुजरातमध्ये माल चालू होतोय, काही भागात राजस्थानमध्ये चालू होतोय, काही कर्नाटकच्या भागामध्ये माल चालू आहे. परंतु मी सांगू इच्छितो की मी 2-3 राज्याचा हा सर्वे केल्याच्या नंतर एक निष्कर्ष ह्या दृष्टिकोनातून मला दिसतोय की बऱ्यापैकी कर्नाटक हा कमी कमी होत जाईल, गुजरात वाढत जाईल आणि राजस्थान वाढत जाईल. परंतु गुजरातचाही माल पहिल्या टप्प्याचा हलका आहे. जो थराद हा एरिया आहे तो एकदम हलक्या मालांचा एरिया तयार झाले. कारण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं डाळिंब क्वालिटी टिकून आहे तशी काही दिवस त्या भागामध्ये माल निघाला 4-6 वर्ष की पुढचे टप्पे हे हलके होत आहेत. हवामानचा इफेक्ट असेल, मातीचा इफेक्ट असेल. परंतु राजस्थानमध्येही तसंच झालेलं आहे. राजस्थानमध्ये पहिला टप्पा हा जो 1 महिन्याचा हा जो पाऊस पडून गेलेला जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये माल काळे पडले, माल हलके निघाले अशी परिस्थिती मला जाणवते. कारण आपण ज्या भागामध्ये आपलं मार्केट आहे त्या मार्केटच्या एरियामध्ये मी बऱ्याच शेतकऱ्यांशी अंदाज घेतला, बोललो, बऱ्याचशा गुजरातमधल्याही शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु मला माझ्या प्राथमिक अंदाजानुसार ह्या एक 10-12 दिवसात तिथली आवक चालू होईल. परंतु आवक चालू होत असताना माल पहिल्या टप्प्यात हलके येतील आणि साधारणतः 15 डिसेंबरच्या पुढे चांगले माल चालू होतील हा माझा प्राथमिक अंदाज आहे. आणि ज्या वेळेस हलके माल येतील तर आपल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या मालावरती कुठलाही इफेक्ट होणार नाही, किंबहुना ह्याच्यापेक्षा रेट वाढतील अशीच परिस्थिती आता तर जाणवते. कारण मधला पिरियड आपल्याला थोडासा खाली आलो, खरं तर आपण खूप उंचीवर जाऊन पोहोचलो होतो आणि त्या उंचीहून थोडं खाली आल्यानंतर आपल्याला असं वाटलं की खूप मंदी झाली. परंतु मी शेतकरी बांधवांना आजही सांगतो मंदी झालेली नाही. आपण हलके माल मार्केटला ज्यावेळेस पाठवताय
त्यावेळेस वलच पेटत नाही, त्यावेळेस वाळलं पण धुपू धुपू करतं. त्यावेळेस अशी मार्केटची परिस्थिती मला 4-8 दिवसातली जाणवली. आणि म्हणून ह्या सर्वच गोष्टीचा आपण विचार केल्याच्या नंतर मला एक गोष्ट नक्कीच जाणवते की याच्यामध्ये कोणालाही डाळिंबाचं पीक हे सोपं नाही. ज्यांच्याकडं माल चांगले आहेत हे नशीबवान म्हणणार नाही मी, यांनी खूप मेहनत केली, खूप अभ्यासानं ही डाळिंबाची आजची परिस्थितीमध्ये आज चांगले माल त्या शेतकऱ्यांनी आणलेले आहेत. सगळ्यांनाच हे शक्य झालेलं नाहीये. आणि म्हणून ज्या चांगल्या शेतकऱ्यांचा जो माल आहे, जो आजही जागेवरती कोण मागत असेल, त्या शेतकऱ्यांना मी विनंती करेल की आता सगळीकडलीच आवक घटलेली, महाराष्ट्रातली तर सगळीकडे आवक घटलेली आहे. कर्नाटक मधली माल आवक असेल, परंतु त्याही भागामधला माल देशात पाठवायचा म्हणल्यानंतर तो माल हा बऱ्याचशा अंशी हा कमी अधिक सगळीकडेच पोहोचवायचं म्हटलं तर तो पुरू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर डाळिंबाची परिस्थिती मला जाणवते. आणि म्हणून दीपावलीच्या नंतर सुद्धा आपले माल महाराष्ट्रातले काही जिल्ह्यातले हे चालू होऊ पाहत आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देईल की 15 डिसेंबर पर्यंत ज्यांचे माल चांगले बाजारपेठेमध्ये पोहोचणार आहेत त्यांनी काळजी करायचं कारण आता तरी मला दिसत नाहीये. कारण मी जो अभ्यास केला त्या अभ्यासानुसार आपल्याला ह्या सूचना देऊ इच्छितो. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता लगेच अजून एक 1.25 महिन्याचा आपल्याला पिरियड आपल्यासाठी चांगला दिसतोय. आणि 1.25 महिन्याच्या नंतर थोडीशी थंडीची लाट ही प्रचंड डिसेंबर मध्ये येते. आणि त्या लाटेमध्ये दुपारी 10-11 वाजल्यापर्यंत सूर्योदय होत नाही उत्तर भारतात, अशी परिस्थिती असते. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये थोडासा इफेक्ट हा खाणाऱ्यावरती नक्कीच होतो. पण गेले 2-3 वर्ष मालच कमी असल्यामुळं डिसेंबर जानेवारी अगदी थंडीत सुद्धा रेट हे चांगले राहिले. किंबहुना महाराष्ट्रात एकदम माल स्टॉप झाले आणि महाराष्ट्राच्या नंतर राजस्थानमध्ये आवक वाढूनही तिथल्या शेतकऱ्यांना रेट चांगले मिळाले. म्हणून मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की बऱ्यापैकी राजस्थानचे पहिल्या टप्प्यातले माल हलके असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आज या निमित्तानं मिळू पाहतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा दिवस महिना दीड महिना हे चांगले जातील हे मी आवर्जून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. बऱ्यापैकी आता छठ पूजा आलेली आहे आणि छठ पूजेचा जो पिरियड आहे तो आपल्यासाठी मी नक्कीच सांगितलं, मी त्याचा अभ्यास करून तुम्हाला तारीख सांगेल. आणि त्या तारखेनुसार जर आपल्याला दिवाळीच्या पिरियडमध्ये माल काढावा लागला तर आपल्याला काढावा लागणार आहे. दिवाळी 12 तारखेला आहे, पण साधारणतः 11 तारीख ते 15 तारखेला छठ पूजेचा हा माल खरेदी होईल. आणि छठ पूजेचा हा माल 11 ते 15 इथपर्यंत आल्यानंतर 18 तारखेला आणि 19 तारखेला छठ पूजा आहे. 18 तारखेला संध्याकाळी सूर्य अस्त झाल्याच्या नंतर आणि 19 तारखेला सूर्योदयाचं ह्याच्यात छठ पूजा ही उत्तर भारतामध्ये नाही, देशभरात नाही, जगामध्ये जो उत्तर भारतातली जी मंडळी आहेत ती छठ पूजेचा मोठा प्रचंड सण हा साजरा करत असतात. आणि त्या ह्याच्यामध्ये छठ पूजेला मोठं महत्व आहे, परंतु हलक्या मालाला नाहीये, चांगल्या मालाला. जी आज गोटी 60-70 रुपये चालू असेल तर ती 100, जी 100 चालत असेल ती 120-130, आणि जी 120 जात असेल ती 130-140 जाऊ शकते. आणि वरच्या मालालाही त्या प्रमाणात चांगले रेट मिळतील. आणि म्हणून छठ पूजेचा जो इफेक्ट आहे तो 11 तारीख ते 15 तारीख आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच दरम्यान इथं दिवाळी असल्यामुळे आपण माल तोडू शकणार नाही आणि जे माल तोडतील त्यांचे पैसे झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आजच सांगतो. परंतु दिवाळीच्या तोंडावरती आपण माल जास्त तोडतात. दिवाळीच्या तोंडावरती म्हणजेच आपण साधारणतः दिवाळी 12 तारखेला आहे तर आपण साधारणतः 6-7 तारखेला माल जास्त तोडाल. 6-7 तारखेला ह्यासाठी तोडाल 5 ते 7-8 की त्या पिरियडला आपल्याकडे मजूर असेल किंवा आपल्याला स्वतः दिवाळी करायची असेल तर त्यावेळेस आपण माल तोडतो. आणि ज्या वेळेस हा माल बाजारात येतो पुढे जाऊन दिवाळीची काही मार्केट बंद असतात त्याचा इफेक्ट हा मग मंदीचा होतो. आणि मंदी पडली म्हणून आपण त्या पुढच्या पिरियडला दिवाळीत माल तोडत नाही. तर मी सांगेल 5 ते 7-8 तारखेला माल कमी तोडा आणि 11 तारीख ते 15 तारखेला माल जास्त तोडा ही आजच तयारी करा. कारण दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या घरातली मुलं असतील, भाची असेल, बहीण आली असेल
ही प्रत्येक वर्षी मी आवाहन करतो त्यांना, आपण थोडंसं आपल्या बरोबर माल तोडायला घ्या, आपल्या घरातली मुलं माल तोडायला घ्या आणि छठ पूजेचा जो इफेक्ट होणार आहे तो चांगल्या मालाला होणार आहे, हलक्या मालाला नाही. मी आजही तुम्हाला सांगतो, कारण छठ पूजा, नवरात्र, ज्योतिया, तीच सण म्हणले की काळा माल, हलका माल, कोवळा माल आणण्याची वृत्ती आपल्या शेतकरी बांधवात तयार झालेली आहे. जर असे माल आणले तर त्याला रेट मिळतील याची गॅरंटी नाही. परंतु गणपतीचा सण असेल किंवा त्यावेळेस थोडेसे असे माल चालतात. परंतु आपण खाण्याला जर नवरात्रीला जर मी चांगला उपवासाचा पिरियडला जर आपण घरी असले माल आणत नाही, असे माल मार्केटला आणला तर त्याला मंदी म्हणू नये हेही मी सांगेल. आणि छठ पूजेलाही त्याच पद्धतीने चांगल्या मालांचं डिमांड राहणार आहे, लहान मालांचं त्या प्रमाणात जास्त डिमांड राहतं हेही नमूद आपण मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. मधल्या काळात 4-8 दिवस मला काही आमच्या घरी दुःखद घटना झाल्यामुळं, आमच्या आई काय अचानक आमच्यातनं गेल्यामुळं, तसं अचानक म्हणता येणार नाही, वय झालं होतं आणि वय 97 वर्षी ते गेले असल्यामुळं आमच्या 4-8 दिवसाच्या सद्यस्थितीच्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायला ही काही विलंब म्हणजे जमलं नाही. आणि म्हणून मी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला सद्यस्थितीची माहिती ही आम्ही वेळोवेळी देत असतो आणि त्यातनं शेतकऱ्याचे 2 पैसे वाढावेत, शेतकऱ्याची कुचंबना होऊ नये आणि त्याला जाग्यावर कोणी लुटू नये, हीच भावना खरं तर केडी चौधरी उद्योग समूहाने आजपर्यंत पाळली. आणि म्हणून आज सद्यस्थितीची माहिती देत असताना शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. चांगल्या मालाला चांगले दिवस आहेत, अजून 1-2 वर्ष आपल्या हातात आहेत, त्याचा नक्कीच फायदा घ्या आणि आम्ही सांगितलेल्या तारखानुसार माल विरळून काढा, तोडते ठेवा. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.